लोकसभा निवडणुकीमध्ये मी आपल्यामध्ये प्रचारासाठी नव्हतो, मी शहरं सांभाळत होतो. परंतु आपण सर्वांनी जे काही काम केलं, माझ्या डोळ्यामध्ये पाणी येते, आजही अंगावरती काटा येतो. तर एका बाजूला अनेक मंत्री, माजी मंत्री होते, एका बाजूला आताचे मंत्री होते, प्रचारामध्ये फिरत होते, मोठमोठ्या हॉटेलांना मिटिंग होत होत्या, तिकडे तिकडे धुळधुळण ठरवलं होतं. अगदी पश्चिम महाराष्ट्रापासून तर राज्यातील नव्हे तर देशातील नेते आले होते की जेणेकरून निवडणुकीच्या प्रचार धुरा सांभाळत होता. परंतु माझ्या प्रचाराची धुरा आपल्यासारखे प्रत्येक घराघरातली जिजाऊ, घराघरातले संभाजीराजे, घराघरातले शिवबा सांभाळत होते. आणि त्यामुळे या शहापूरमध्ये 74,000 जवळजवळ 75,000 मताधिक्य कुठल्याही लाभाशिवाय, कुठल्याही लोभाशिवाय शहापूरकरांनी मिळवून दिलेले. आता एवढं मताधिक्य झाल्यानंतर प्रत्येकाला वाटतं मी काम केलं, माझ्या मुलं केलं, माझ्यासाठी केलं. मी आपल्याला सर्वांना अगदी विनंतीपूर्वक सांगतोय का खासदारकी मी माझ्यासाठी लढवत नव्हतो. मी ऐशारामाचं जीवन कुठल्याही मंत्र्यापेक्षा व्यवसायाने मोठा असल्याने, व्यवसायाने चांगला पैसा येत असल्याने जगू शकतो. परंतु आपल्या सर्वांच्या शेवटच्या माणसापर्यंत चांगलं उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे, शेवटच्या ताईपर्यंत आरोग्याची व्यवस्था झाली पाहिजे, शेवटच्या शिकलेल्या माणसापर्यंत रोजगार निर्मिती झाली पाहिजे, शेवटच्या माझ्या शेतकऱ्याच्या शेतमजुराला कुठलीही अडचण येता कामा नये. यासाठी ही राजकारण हा आपण 95% समाजकारण करायचे, 65% निवडणुका लढवायच्या आहे. परंतु निवडणुका या काय कोणाच्या बापाची खाजगी प्रॉपर्टी नाही, ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आपल्याला संधी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवली पाहिजे. मी अगदी जाहीरपणे सांगतोय, मला अनेक उमेदवार, इच्छुक उमेदवार येऊन भेटले, सगळे भेटून जात आहेत. आताही या इथून निघाल्यानंतरही उमेदवार भेटणार आहेत. परंतु पूर्ण शहापूर विधानसभा क्षेत्रातील मी माझ्या बंधू भगिनींना आश्वासित करतोय का उमेदवार हा शहापूर तालुक्यातील नसेल, अगदी वाडा तालुक्यातील नसेल. आणि उमेदवार हा स्त्री असेल, पुरुष असेल, शिकलेला असेल आणि गोरगरीब असेल. आपल्याला पैसे द्यायला लागत नाही, आपल्याकडे मंत्री संत्री नाहीत किंवा कोणी नाहीत. तुम्ही जी आम जनता आहे तीच सगळे मंत्री आहे, त्याच्यामुळे तेच घरोघरी फिरून प्रचार करणार आहे. त्यामुळे आता मगाशी मी आलो तेव्हा त्यांनी भाषण केलं, ते आमचे विभाग प्रमुख असतील. त्याच्यानंतर दरोडा वीर यांनी भाषण केलं. इथे बसलेले माझी कुठली ताई असेल का जी 30 वर्ष 25च्या वरती आहे, शिकलेली आहे, ज्यांना ज्यांना इच्छा वाटते आदिवासी बांधवांना का मला उमेदवारी मिळाली तर मी समाजाचं काम करेन. परंतु या मंडपामध्ये बसलेल्या व्यक्तींना तो अधिकार आहे. त्यांनी त्याचा बायोडाटा मला वाटतं दिनेशजींकडे किंवा हरेशजींकडे तो बायोडाटा द्यावा. सोमवारी मी त्यांच्या प्रत्येकाची ताकद आजमावणार आहे. जो योग्य उमेदवार वाटेल, चांगल्या प्रकारे काम करणारा असेल, तो ज्यांनी आपल्याला लोकसभेला मतदान केलेले इतर पक्षातील मंडळी आहे त्या मंडळीला विश्वासात घेऊन त्यांच्याकडून ठरवून बाबा हे 2 उमेदवार का 4 उमेदवार आहेत. परंतु ज्याला खरोखरच गरिबीची जाण आहे, ज्याला खरोखरच शहापूरवरती प्रेम आहे असा उमेदवार आपल्याकडून निवडला जाईल. मग ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल, युवक असेल, परंतु 40च्या आसपासच असेल, जास्त वयस्कर नसेल. वयस्कर मंडळींनी वाईट वाटून घेऊ नका. तरुण नवीन नेतृत्व आपल्याला द्यावं लागेल. ते भले 5 वर्षासाठी जरी असेल तरी 5 वर्षासाठी. तो आमदार म्हणजे कोणी साहेब नसेल, तो दुपारी कुठे दारूची पार्टी करणार नाही का संध्याकाळी कोणाला घेऊन कसली पार्टी देऊन कोणाच्यात भांडणं लावणार नाही. तो कुठल्या अधिकारी इथे बसवण्यासाठी त्याच्याकडून पैसे घेणार नाही किंवा त्याच्या लोकप्रतिनिधींनी बसवलेला आमचा कुठला तालुक्याचा प्रमुख त्याची दलाली करणार नाही. एवढं नक्कीच तुम्हाला सांगतोय. पोलीस स्टेशन असेल तिथे खोट्या केसेस करणार नाही किंवा आमच्या जिजाऊच्या कार्यकर्त्याची चुकी असताना दुसऱ्या कुठल्या पक्षाच्या कार्यकर्त्यावर खोटी केसेस करणार नाही. एवढं तुम्हाला मी नक्कीच सांगतोय. कुठल्या बदलीसाठी तो कुठल्या अधिकाऱ्याकडून चहाही पिणार नाही. इतकंच नाही तर ज्याच्या इच्छा आहे त्याने मनापासून ठरवा. काही येणारे मानधन आहे त्यातील 75% मानधन जे शासनाकडून येणारे मानधन आहे ते या समाजाच्या आरोग्य आणि शिक्षणासाठी खर्च करेल असा उमेदवार आपल्याला. दादा मोठे तर मी तर मोठा झालेले नाही. माझ्यासाठी पंतप्रधान महोदय प्रचाराला आले होते, शरद पवार साहेब प्रचाराला आले होते. परंतु ज्यांच्या जीवावर मी त्यांना मोठं आपल्याला करायचंय. आपल्याला मुलांना चांगलं उच्च शिक्षण द्यायचंय.
की जेणेकरून ते शिक्षण देऊन शहापूरचा विद्यार्थी अमेरिकेला एखाद्या गुगल सारख्या कंपनीचा एमडी झाला पाहिजे, अशा प्रकारचं आपलं सोन आहे. ज्या शहापूरने मला 75,000 मताधिक्य दिले, त्या शहापूरकरांच्या आरोग्याची समस्या सोडवण्यासाठी जिजाऊ 24 तास 12 महिने 24 तास कार्यरत होती आणि कार्यरत असेल हा शब्द आपल्याला देतो. आपण बघितलं असेल का येथील लोकसभा निवडणूक 20 मेला झाल्यानंतर कोणकोणते पुढारी आपल्या तालुक्यामध्ये आले, कोणकोणते आजी माजी आले, तुम्ही सांगा. जे जे तिकीट मागायला इच्छुक होते, जे 2014ला असतील, 19ला असतील, 24ला असतील, त्यातले किती लोक आपल्या तालुक्यामध्ये आले आणि त्यांनी किती मतदारांच्या अडचणीतला निवडून आले. त्यांना कुठलं दुसरं कारणच नाही. शहापूरच्या मूर्ख माणसांनी त्याला चढवलं, त्यांनी जिजाऊची तक्रार केली पहिली. काय करतात काय नाही करत, वैयक्तिक संबंध काय बघत नाही, कोणीतरी चढवायचं म्हणजे अशी तक्रार केली म्हणजे शहापूर आम्हाला सोडली जाईल, अशा प्रकारची यांची धारणे असेल. याला समजत नाही का सगळेच लोक काय तुमच्यासारखे चोर नसतात, कुठल्या गोष्टींनी भीतीने घाबरणारा. एक सर्वसाधारण शेतकऱ्याचा मुलगा आहे, वडिलोपार्जित प्रॉपर्टीवरती माझ्या मुलांचा हक्क असेल, मी कमावलेली जी प्रॉपर्टी त्याच्यावर माझ्या समाज बांधवांचा अधिकार आहे, हे ताठ मानाने सांगणारा हा मुलगा आहे. तो कशाला कोणाला घाबरणार आहे? मी काय कुठल्या चोऱ्या करतोय का यांच्यासारख्या? मी कुठल्या कामाचे पैसे कोणाकडून घेतलेत का, किंवा यांच्या त्यांच्या भांडणं लावून कधी काय उद्योग केलेत का? आपलं सरळ साधं जीवन आहे, जे वारकरी संप्रदायाने शिकवणूक दिलेलं आहे, जे संतांनी शिकवणूक दिलेले, जे छत्रपती शिवाजी महाराजांनी मासाहेब जिजाऊंनी दिलेली शिकवणूक आहे, ते स्वराज्य आपल्याला आणायचे. आपल्याला एकटा मोठा होऊन नाही चालणार, तळागाळातला शेवटचा माणूस माझा मोठा झाला पाहिजे. आपण पाहतोय शहापूरची परिस्थिती काय. मध्येच मला वाटतं डोलखाम परिसरामध्ये जे वाद झाले त्यामध्ये चढवणारे लोक ही शहापूरला बसून बंगल्यात बसून लोकांच्या भानगडं लावत होते. कशासाठी हे उद्योग करायला पाहिजे? अरे तुम्ही तुमची गरज आम्हाला लोकांच्या घरांच्या कशासाठी घुसताय? सर्वसामान्य माणसाला पाणी द्या. गेले 1980 पासून 2024 पर्यंत तुम्हाला शहापूरकरांना पाणी प्यायला देता आलं नाही. आजही शहापूरची वृद्धावस्थेत असलेली आरोग्य व्यवस्था तुम्हाला सुधारता नाही आली. गावोगावी लाईटचा प्रश्न आहे, गावोगावी रस्त्यांचा प्रश्न आहे. हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मी जाहीर आवाहन करतो, आपला आमदार जो असेल, ज्या मॅडम असतील, साहेब असेल, जो कोण असेल या मंचकात बसलेलाच असेल आणि तो असेल, तो तुम्हाला नक्कीच सांगतोय का सगळ्याच्या सगळ्या त्यांनी समस्या सोडवण्यासाठी मी त्याच्या बरोबर असेल. हरीश पाटील असतील, दिनेश जी असतील, व्यासपीठावर तुम्ही आम्ही सर्वजण असू का त्याला कानाला धरून प्रत्येक काम करायला लावू. आमदार ते नसतील तर आमदार सर्वसामान्य आपले वडीलधारी मंडळी, छोटे बच्च्यापासून विद्यार्थ्यापासून असतील, हे तुम्हाला जाहीर करतो. आम्ही कुठल्या कामाच्या एजन्सी घेण्यासाठी एजन्सीसाठी लोक नाही नेमणार. आपल्या आमदाराचा एक आमदार नसून ही शहापूरची सर्व मतदार बंधू भगिनी असतील, ते प्रत्येक जण आमदार असेल, हे तुम्हाला मी सांगतोय. अगदी लोकशाहीमध्ये मिळालेलं प्रत्येक कुठलंही पद आहे हे समाजाच्या सेवेसाठी वापरलं पाहिजे, हेच गेले 15-16 वर्ष आपण सांगतोय. परंतु निवडणुकापुरती प्रत्येक जण आपल्याशी गोड बोलतो, आपल्या पाठीवर हात टाकतो, नको तेवढी आश्वासनं टाकतो आणि एकदा निवडून आला का तो भला, त्याचं कुटुंब भला, बाकी कोणाशी काय घेणं देणं ठेवत नाही. या गोष्टीचा तिरस्कार वाटतो. पैसे खायचे, पण किती पैसे खायचे त्याला कुठेतरी लिमिट पाहिजेत ना. आज आता हरीश बोलला का बाबा 1000-1500 लोकांचं आपण जेवण केलं. 1500 लोकांचं जेवण एकटा माणूस खाऊ शकतो का? परंतु यांना 5-5 लाख लोकांचा पैसा एकट्याला खायचाय, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. कोणी काय 5 वर्ष आळीपाळीने जमीन कशाला देतो, त्याप्रमाणे शहापूर विधानसभा कशाला द्यायचं कोणी स्वप्न बघत असेल ते त्यांनी विसरून जावं, एवढंच मी या प्रसंगी बोलतोय. शहापूरचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी माझी असेल, वैयक्तिक माझ्यासोबत जिजाऊच्या प्रत्येक कार्यकर्त्याची असेल, हा शब्द आपल्याला 3 सांगायला देतोय. राजकारण हा स्वतःचा पोट भरण्याचा धंदा नसून ते सामाजिक क्षेत्रातील एक चांगलं काम असेल. शहापूरचा आमदार म्हणा, भिवंडी ग्रामीणचा म्हणा, डहाणूचा म्हणा, विक्रमगडचा म्हणा किंवा बोईसरचा म्हणा, ज्या ज्या ठिकाणचे आपले आमदार असतील ते एक आदर्श लोकप्रतिनिधी मधून देशाच्या पंतप्रधान किंवा राष्ट्रपती महोदयांकडून त्याचा सत्कार केला जाईल, अशा प्रकारचं आपण काम करू आणि शहापूर पॅटर्न पूर्ण राज्यामध्ये कसे लागू होईल अशासाठी आपण काम करू. कारण निवडणुका आज आपण बघा काय दुर्दम्य अवस्था आहे. प्रचंड हुशार विद्यार्थी या मतदारसंघात तालुक्यामध्ये प्रचंड हुशार मेहनती शेतकरी आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव नाही. आपण बघतोय विद्यार्थ्यांना प्लॅटफॉर्म नाही. जिजाऊ मार्फत आपण प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलेला आहे. आज शेकडो हजारो विद्यार्थी प्रशासनामध्ये नोकरी लागत आहेत. परंतु आपण पिण्याचा पाण्याचा हा प्रश्न आहे. मगाशी आसनगावच्या दादांनी सांगितलं, खरोखरच एवढी वाईट परिस्थिती, या सगळ्या परिस्थिती बदलण्यासाठी अनेक पक्षाचे मोठमोठे पदाधिकारी गेल्या 1-2 महिन्यापासून मला भेटून जातात.
मला ते एकच सांगतात, हे दोघे सोडून तिसरा कुठलाही उमेदवार द्या, आम्ही 100% सर्व ताकदीनिशी आपल्या बरोबर असू. त्यामुळे कोणीही गैरसमज करू नका. मी नसताना तुम्ही 75,000 मतं काढलेत, आता मी तुमच्या बरोबर गावगाव येणार आहे. 1.25 लाख मतं आपण काढू, एवढं तुम्हाला मी जाहीरपणे सांगतोय. आजचा माझा हा बोललेला विषय 1.25 लाख मताधिक्य आपला उमेदवाराला मिळतील, हा वाक्य तुम्ही कुठेतरी रेकॉर्ड करून ठेवा. आणि 23 नोव्हेंबरला निकाल लागल्यानंतर मोजा 1.25 लाखापेक्षा एकही कमी मतदान नसेल अशी परिस्थिती आपण निर्माण करू. आपण जनतेचं सुराज्य आणण्यासाठी करू. जे जे शब्द आपण लोकसभा निवडणुकीमध्ये दिले होते ते पूर्ण करण्याचं काम आहे. ज्या ज्या राजकीय पक्षाच्या लोकांना आपण आश्वासन दिले, ज्याला जिल्हा परिषदला आपण निवडून देऊ त्यांना निवडून देऊ. जे जे आपल्या पक्षाचे लोक ज्यांना तरुण असतील, त्यांना पंचायत समितीला निवडणुका लढायच्या, जिल्हा परिषद लढायच्या, त्या सगळ्यांच्या ज्यांना शब्द दिले तो 100% शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी वैयक्तिक माझी असेल. एवढं आपल्याला मी नक्कीच सांगतोय. आपण सर्वजण ज्या आशेने बघताय, आज बाजूचा भिवंडी तालुका गोडाऊन सुरू आहे. मी सगळ्यांना शहापूरकरांना कळकळीची विनंती करतो, तुमच्या मुलांच्या शिक्षणाला अगदी परदेशात जरी जायचं असेल तर त्याला पाठवण्यासाठी जिजाऊ भरभक्कम आपल्या बरोबर आहे, परंतु जमिनी विकू नका. तुमच्या कुठल्याही नागरिकाच्या कुठल्याही नातेवाईकाच्या आरोग्यासाठी एकही गुंठा का एकही स्क्वेअर फूट जमीन विकायला लागणार, तुम्ही जिजाऊ पर्यंत पोहोचा. अगदी पोटातल्या बाळापासून कॅन्सर पर्यंत कुठलाही आजार आपल्या समाज बांधवांना झाला तरी त्याला 100% बरं करण्यात येईल. परंतु परत एकदा सर्वांना विनंती करतो की जमिनी विकू नका. आता डेव्हलप होणार आहे, तो फक्त शहापूर तालुका डेव्हलप होणार आहे, बाजूचा वाडा होणार आहे, भिवंडी झालेला आहे. त्यामुळे जमिनीमध्ये आपण मालक आहोत, आपण उद्योगधंदे करू. वेळ आली तर विद्यार्थ्यांना युवकांना उद्योगधंद्यासाठी प्रशिक्षण देण्याचं काम जिजाऊ करेल. कारण एकदा जमिनी विकल्या का त्या परत आपल्याला काय घेता येत नाही. आणि ज्या वडिलोपार्जित जमीन आहे त्याच्यावर वडील आणखी येणाऱ्या पिढ्यांचा हक्क राहिला पाहिजे. त्यासाठी कृपया कुठल्याही बांधवाने कुठल्याही भगिनींनी जमिनी विकू नका ही सगळ्यांना विनंती करतो. पुन्हा एकदा सांगतो, आपण अशा प्रकारचा नेतृत्व देऊ आणि अशा प्रकारे सर्वजण प्रचार करू. आज आलेल्या प्रत्येकाने जर ठरवलं का मला 100